लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील भराडी देवीचा यात्रोत्सव अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपलाय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी यात्रोत्सवाला येऊन देवीचे आशीर्वाद घेत असतात। या यात्रेला गर्दीचा उच्चांक होत असल्याने महिनाभर आधीच या यात्रेची तयारी केली जाते। सध्या आंगणेवाडीत दुकाने सजली असून व्यापाऱ्यांची लगबग सध्या वाढलेली पाहायला मिळते। भाविकांना देवीचं दर्शन सुलभ व्हावे म्हणून दर्शनासाठी रांगांचं नियोजन देखील करण्यात आलंय। यासाठी आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ व प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आलंय। मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण यात्रेवरती करडी नजर देखील ठेवण्यात येणार आहे। ग्रामस्थ मंडळाबरोबरच जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणेकडून यात्रेकरूंच्या सोयीसाठी पुरेपूर व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन केलेलं आहे। या यात्रेला विविध पक्षांचे नेते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। वीकेंड असल्याने यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल असा अंदाज देखील वर्तवला जातोय। दरवर्षीप्रमाणे होणारा आमचा वार्षिक उत्सव यावर्षीही 2 मार्चला साजरा होणार आहे। तर प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती राहून भाविकांची इथे उपस्थिती राहणार आहे। तर दरवर्षीप्रमाणे जे काय आमचे विधी असतात ते विधी पार पडतीलच। तर त्या विधीत कोणती अडीअडचणी न येण्यासाठी आमचे पोलीस बांधव आमच्यासाठी सशक्त असतात। तसेच इथे काही अडीअडचणी येऊ नये यासाठी आम्ही सीसीटीव्ही रूम इथे केलेला आहे। सर्वाइव्हल रूम इथे अवेलेबल आहेत। तसेच आमचे याच्यानंतर दुसरा हात तो येतो महत्त्वाचा, तो आमचे डॉक्टर। तसेच त्या दिवशी 24 तासासाठी उपलब्ध आमचे डॉक्टर सहाय्य करत असतात। तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होणाऱ्या आमच्या वार्षिक उत्सवाबद्दल आंगणेवाडी आंगणे कुटुंबीय हे आपल्या स्वागतासाठी हजर आहेतच आणि आमच्या देवीचरणी हीच प्रार्थना करू की हा वार्षिक उत्सव कोणत्याही अडचणी आडकाठी न येता व्यवस्थितपणे पार पडो।